वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये नागरिकशास्त्र या विषयाची प्रस्तावना कौशल्याचे पाठांतर कसे काढायचे ते आपण बघणार आहोत। सुरुवातीला छात्राध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य लिहून घ्यायचं कौशल्य आहे। आज आपण बघणार आहोत प्रस्तावना कौशल्य, वर्ग 8वी, विषय घेतलेला आपण नागरिकशास्त्र। त्यामधील घटक आहे संसदीय शासन पद्धती आणि उपघटक आहे भारतातील न्यायव्यवस्था। वेळ आहे 5 मिनिटे। दिनांक तुम्ही लिहून घ्यायची। त्यानंतर सूक्ष्म अध्यापन पाठ योजनेमध्ये प्रस्तावना कौशल्याचे पाठांतर काढत असताना इथे आपण प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केलेला आहे। त्यासाठी इथे लिहून घेतलं शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य। शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार प्रश्नोत्तर पद्धती असल्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तरे देतात। उपकौशल्यामध्ये येणार लक्षवेधक प्रारंभ। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न येणार तुमचे कधी कोणाबरोबर भांडण झाले आहे काय, किंवा तुम्ही कधी कोणाला भांडण करताना बघितले आहे काय। विद्यार्थी उत्तर देणार होय किंवा उत्तर देऊ शकतात नाही। उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न येणार कधीतरी तुम्ही त्या भांडणामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे काय। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तर देणार कधी कधी प्रयत्न केलेला आहे किंवा नाही केलेला आहे। उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती। शिक्षक कृतीमध्ये तिसरा प्रश्न भांडण का बरं होत असेल असे तुम्हाला वाटते। विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार एकमेकांचे विचार एकमेकांशी न जुळल्यामुळे भांडण होते किंवा मतभिन्नतेमुळे भांडण होते असे उत्तर विद्यार्थी देणार। उपकौशल्यामध्ये येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये चौथा प्रश्न आहे तुमच्या गावात मतभिन्नता टोकाची झाल्यास निराकरणासाठी तुम्ही काय करणार। एक विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रश्न विचारलेला आहे जर अशी परिस्थिती तुमच्या गावात घडली, एखाद्याचे भांडण झाले तर तुम्ही ते भांडण सोडवण्यासाठी काय करणार। तर विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तर देतात तंटामुक्ती समितीची मदत घेऊन निराकरणाचा प्रयत्न करणार। आणि उपकौशल्यामध्ये येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे ज्या दोन व्यक्तींमध्ये वाद आहे त्यातील एखाद्याला जर तंटामुक्ती समितीने दिलेला निर्णय अन्यायकारक वाटू लागला तर त्याने काय करावे। आता प्रत्येकाने दिलेला निर्णय हा प्रत्येकाला पटेलच असं थोडी असते, म्हणून जर ज्या दोन व्यक्तीमध्ये वाद होत आहे त्यातील एखाद्याला जर ते तंटामुक्ती समितीने दिलेला निर्णय पटला नाही तर त्याने काय करावे असे इथे शिक्षकांनी विचारलेलं आहे। विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार मग त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून न्यायालयात न्यायासाठी दाद मागावी। उपकौशल्य येणार पाठ्यांशाचे महत्त्व कथन। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा येणार तर आज आपण संसदीय शासन पद्धती म्हणजेच नागरिकशास्त्रामध्ये भारतातील न्यायव्यवस्था याविषयी अभ्यासणार आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन।